नमस्कार, मी होमराज. तर देहू गावाला येण्यासाठी पुण्यावरून बसेस आहेत किंवा तुम्ही प्रायव्हेट गाडीचा पण वापर करू शकता. मंदिरात प्रवेश केल्यावर वातावरण भक्तिमय वाटत होता. आत गाभाऱ्यात विठ्ठल रखुमाईची सुंदर मूर्ती आहे. या मंदिराचं बांधकाम पारंपरिक आणि अतिशय देखणं आहे. भारतीय संस्कृतीला शोभेल असं बांधकाम बघून भारी वाटत होतं. जणू काय तुकोबारायांचे अभंग कानावर पडत आहेत असा भास होत होता. इथेच त्यांच्या अभंगाची हस्तलिखित गाथा पण आहे. आपल्या अभंगातून, साहित्यातून समाजाला जागृत करणारी संत परंपरा आपल्या या महाराष्ट्राला लाभली आहे. शिळा मंदिराचे दर्शन घेतले आणि अगदी त्याच मंदिराच्या बाजूला अभंग गाणाऱ्या महिला मंडळी दिसल्या. तुकोबारायांच्या अभंगात त्या तल्लीन झाल्या होत्या आणि हे बघताना मला अतिशय आनंद झाला. पालखी मंदिरात प्रवेश केल्यावर त्यामध्ये टाळ, मृदुंग आणि वीणा ठेवले होते. महाद्वाराच्या अगदी पुढेच धार्मिक पुस्तकांचे स्टॉल आहेत, त्यामधून आपल्याला हवे तर घेऊ शकतो. नंतर ज्या इंद्रायणी त्यांच्या गाथा बुडवल्या गेल्या त्या इंद्रायणी माहेला भेट देऊन परतीची वाट काढली, कारण पुढला प्रवास हा लोणावळ्याचा होता.